नमस्कार मित्रांनो, मी आज एका गंभीर विषयावर बोलण्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ करत आहे. आता सध्या बाजारामध्ये 299 रुपयामध्ये हेल्थ चेकअप किंवा रक्त तपासणी किंवा 149 रुपयांमध्ये किंवा 399 रुपयामध्ये कपल बॉडी चेकअप असं काही जाहिराती येतात आहे. तर बरेच जण आमचे मित्रपरिवार विचारतात की नेमकं काय आहे 299 रुपयामध्ये ती लोक बऱ्यापैकी ब्लड टेस्ट वगैरे करतात, तर ते कितपत योग्य आहे किंवा खरंच ते असू शकतं का किंवा ते लोक देऊ शकतात का. तर मित्रांनो, मी तुम्हाला हेच सांगतो की हे जे 299, 149 किंवा 399 मध्ये कपल चेकअप यांचं ऑथेंटिकेशन काय आहे, ह्यांचे रक्त तपासणीचे अहवाल जे आहेत ते योग्य आहे की अयोग्य आहे याची माहिती तुम्हाला स्थानिक पातळीवरील आरोग्य विभाग देऊ शकतं. मी तुम्हाला 2 मिनिटात मी 2 नियम तुम्हाला सांगतो यामध्ये, की महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांनी स्वतः सूचित केलेलं आहे की कुठल्याही वैद्यकीय अहवाल तपासणी किंवा ती वैद्यकीय अहवालावरती सिग्नेचर असते, सही असते, ती सही करणारा जो वैद्यकीय व्यावसायिक आहे तो प्रत्यक्ष ती तपासणी करताना हजर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच ती तपासणी तुमच्या देखरेखीखाली, म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकाच्या देखरेखीखाली तपासणी झाली पाहिजे, त्या तपासण्या झाल्या पाहिजेत आणि त्यांनी ती स्वतःच्या हस्ताक्षराने ती स्वाक्षंत्रित केली पाहिजे. आता आणि दुसरा मुद्दा असा आहे की ह्या ज्या तपासण्या करण्यासाठी जे रिएजंट लागतं त्यांच्या किमती नक्कीच कॉस्टली असल्या कारणाने खरंच यांना ते परवडतात का 299, 149 मध्ये जे रक्त तपासणी करणार. तर माझं मत आहे की त्यांना नाही परवडत. कारण की कसं आहे की एखादी लॅब चालवायची झाली तर त्या लॅबचं मेंटेनन्स, त्याचा पगार, जो सहाय्यक जो असतो, तो पॅथॉलॉजिस्ट जो असतो, त्याचं वेतन, लाईट बिल वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, मशिनीचं मेंटेनन्स, ह्या सर्व 149, 299 किंवा 399 मध्ये होणं शक्य नाही. भलेही किती जोर लावून ती लोक जाहिरात करत असतील तरी ह्या 2 गोष्टींकडे लक्ष देणं आपल्यासारख्या जागृत नागरिकांचं कर्तव्य आहे. कारण तुमच्या वैद्यकीय अहवालावरच तुमचे पुढचे रिपोर्ट किंवा तुमचे पुढच्या ट्रीटमेंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही ठरलेली असते. अशा वेळेला जर एखादा वैद्यकीय अहवाल तुमचा जर चुकीचा निघाला तर पुढचे तुमचे उपचार चुकीचे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला तुम्ही योग्य त्या लॅबमध्ये जाऊन जर पॅथॉलॉजिस्ट हजर असतो की नाही तपासणी करतेवेळी हे याची सर्व शहानिशा करूनच तुम्ही अशा लॅबकडून, एका स्टँडर्ड लॅबकडून तुम्ही स्वतःच्या रक्त चाचण्या वगैरे करून घेणं गरजेचं आहे. ना की ह्या अशा फसव्या जाहिरातांना किंवा माझं कमी खर्चात होत्या मग मी तिकडे जाऊन करते किंवा मी करतो, पण त्याची ऑथेंटिकेशन काय आहे याची जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या आरोग्य विभागाला कळवून त्याचं ऑथेंटिकेशन त्यांच्याकडून करून घ्या. कारण सध्या तुम्हालाही माहिती आहे की सध्या कराडमध्ये जे काही चाललेलं, कराडमध्ये जी घटना घडली की डॉक्टरांच्या खोट्या सह्यांचा वापर करून लॅबचे रिपोर्ट मिळत होते, तर अशी घटना आपल्या इथे तर होत नाही ना. या सर्व गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की फसव्या जाहिरातांना तुम्ही भूलू नका, स्वतःचं आरोग्य जपा आणि स्टँडर्ड ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्त चाचण्या करा, जेणेकरून तुमच्या आरोग्याची फसवणूक होणार नाही. धन्यवाद.